नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेना ठाकरे गटाच्या सर्वसाधारण महिला इच्छुक उमेदवार डॉक्टर रुशाली सोनवणे यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे। सामाजिक बांधिलकी, महिलांच्या सुरक्षेसाठी सातत्यपूर्ण कार्य आणि संकट काळातील ठोस मदत यामुळे त्या मतदारांमध्ये परिचित चेहरा ठरत आहे। डॉक्टर रुशाली सोनवणे या विशाखा समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत असून मुली व महिलांना मार्गदर्शन करणे हा त्यांना संरक्षण देणे व अन्यायाविरोधात उभे राहणे हे काम त्यांनी सातत्याने केलंय। कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी सातपूर परिसरात उल्लेखनीय कार्य केलंय। रोग प्रतिबंधक औषधे, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन सिलेंडर, होम व्हिजिटद्वारे उपचार, अन्नधान्य वाटप, सॅनिटायझर वितरण अशा मोलाची मदत नागरिकांना मिळाली आहे। याशिवाय धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण अशा अनेक समाज उपयोगी कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलाय। काम बोलतंय या भूमिकेतून त्यांनी समाजाशी नातं घट्ट केलंय। डॉक्टर सोनवणे यांनी आपल्या भूमिकेतून भूमिपुत्रांच्या रोजगाराचा ठोस मुद्दा उपस्थित केलाय। किमान 30% भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे। रोजगार उपलब्ध झाला तर तरुण गुन्हेगारीकडे वळणार नाही आणि समाज सुरक्षित बनेल असे त्यांनी स्पष्ट केले। सेवा, सुरक्षा आणि संवेदनशील नेतृत्व या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवत डॉक्टर रुशाली सोनवणे प्रभाग क्रमांक 10 मध्ये परिवर्तनाचा विश्वास घेऊन मतदारांच्या दारात पोहोचत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर। ताई, आपण कुठल्या मुद्द्यावरती 2026 ची निवडणूक लढवत आहे, काय सांगा? तुम्ही पाहिलं असेल, गेल्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा मी निवडणूक लढवली होती। अगदी अल्पशा मतांनी मला तो पराभव स्वीकारावा लागला आणि 2026 मी ह्या अनुषंगाने निवडणूक लढवतीये। आपण पाहतो आपल्या प्रभागात रस्ता, रोड, लाईट, पाणी हे तर खरं प्रशासकीय अधिकारात गोष्ट व्हायला पाहिजे। जर आपण टॅक्स भरतो तर ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे, पण त्यासाठी सुद्धा आपण पाहत असाल जसं जाधव संकुल एरिया असेल, वर्धा राधाकृष्णनगर एरिया असेल, त्याच्यात सुद्धा आजही हंडे मोर्चे निघतायत। ही शोकांतिका आहे। तर मला जे विजन आहे, म्हणजे जे मी मागच्या पण पंचवार्षिकला, म्हणजे त्याला झाले आता 9 वर्ष, 2017ला मागीलही पंचवार्षिक मध्ये मी जी निवडणूक लढवली होती ह्या अनुषंगाने की ज्या पुणे मुंबईच्या धर्तीवर जसं तिथे स्वरूप आहे महानगरपालिकेचं, जे महानगरपालिकेचं रूप आहे ते आपण नाशिकमध्ये साकारावं, आपल्या अशोकनगर एरियामध्ये साकारावं। जसं आपण म्हणतो की बालकांच्या अनुषंगाने तिथे काहीतरी काम झालं पाहिजे। जसं आपण क्रीडांगण म्हणतो, जे ओपन स्पेस आहे तिथे गवत वाढते, घाण टाकली जाते, त्याची दुरावस्था आहे, तर त्या ठिकाणी क्रीडांगण व्हायला काही हरकत आहे। आज मी स्वतः माझ्या मुलांचं सुद्धा जर बोलला, जर कोणत्या स्पोर्ट्समध्ये त्यांना मला प्रोत्साहन द्यायचं असेल तर मला त्यांना गावात सोडावं लागतं, आणावं लागतं। ती ही सुविधा या ठिकाणी नाहीये। जर आपण महिलांच्या अनुषंगाने बोलत असेल तर महिलांना सुरक्षितता नाहीये। महिलांच्या अनुषंगाने कोणतंच त्यांना बचत गटांना कामं मिळत नाहीयेत, त्यांना हाताला काम पाहिजे। आज आपला कामगार वस्ती एरिया आहे, आपण आपला एरिया जो आहे तो MIDC ला लगत आहे। MIDC ला लगत असल्यामुळे सर्वात जास्ती स्त्रोत आहे ना इकडनंच जातो, जे कर वसूल केला जातो तो इकडनंच होतो। तर आपला सातपूर एरिया का एवढा वंचित आहे, त्या अनुषंगाने मी ही निवडणूक लढतीये की महिलांना सुद्धा काहीतरी आपण केलं पाहिजे। आणि आपण पाहतो पुणे मुंबईच्या एरियामध्ये जसं नाना नानी पार्क आहे, आपले जे वृद्ध आहेत ते रस्त्यावर असे कोपऱ्याने काठी धरून कुठेतरी चालत असतात, तर त्यांच्या अनुषंगाने सुद्धा इथे विकास झाला पाहिजे। म्हणजे विजन आमचं खूप मोठं आहे, पण आपण रस्ता, रोड, लाईट, पाण्यामध्येच अडकलेलो आहे। ह्याच्या पलीकडे जाऊन मला आपला हा जो परिसर आहे हा सुधारायचा मी मानस केलेला आहे। आपण निवडून आल्यानंतर मुख्यतः 3 कोणते असे ठोस कामे करणार, काय सांगाल? मुख्य कामे जे आहेत, रस्ता, रोड, लाईट, पाणी, हे तर मला द्यायचंच आहे। आणि मुख्य काम आपण जर पाहिलं तर हा जो भाजी मार्केट आहे, भाजी मार्केटमध्ये रहदारी जर तुम्ही पाहिली असेल, कधी आपण कोणत्या कार्यक्रमाच्या दिवशी असेल, आपल्याला पटकन त्या ठिकाणून जाता येत नाही, तर तिथे एक रिंग रोड व्हायला हवे किंवा वॉकवे झाला पाहिजे। दुसरी गोष्ट, मुलांच्या अनुषंगाने क्रीडांगण झाले पाहिजेत। ही गोष्ट मी प्रामुख्याने, ही दोन झाल्या। तिसरी गोष्ट, जसं जे युवक आहेत या युवकांना काम नाहीये हाताला, त्यांच्या अनुषंगाने जसं त्यांना कामासाठी आपण रोजगार मेळावा असेल किंवा मुलांसाठी इथे लायब्ररी असेल, किंवा जे आता UPSC MPSC एक्झामिनेशन साठी रेडी होत आहेत त्यांना कुठेतरी काहीतरी होतकरू विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला त्यांना सेंटर्स तयार केले पाहिजे, प्रशिक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यासाठी लायब्ररी पाहिजे। आणि हे जे बेसिक काम आहे, मी म्हटले रस्ता, रोड, लाईट, पाणी आम्ही हे देऊ, पण हे तर 100% मी तुम्हाला पहिलेच
वापरलं की हे प्रशासकीय अधिकाऱ्यात हे काम आहे, हे झालंच पाहिजे आणि ह्याच्या व्यतिरिक्त प्रभाग कसा विकसित होईल हे माझं काम राहील. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना आपण काय आवाहन करणार? मी प्रभाग क्रमांक 10 मधल्या नागरिकांना हे आवाहन करते की ही निवडणूक स्थानिक लेवलची निवडणूक आहे, तर तुम्ही दुसऱ्या गोष्टी न बघता की कोणती व्यक्ती काम करू शकते अशा व्यक्तींना किंवा अशा पक्षाला आपण निवडून द्या. जसं आपण म्हणतो 50% आरक्षण महिलांना आहे, कारण की मी महिला गटात उभी राहते तर नक्कीच मी महिलांबद्दलच बोलेल. जर 50% आरक्षण महिलांना आहे तर 90% प्रॉब्लेम्स हे महिलांना आहे. मग पाण्याचे असतील, मग रोडचे असतील किंवा टवाळखोऱ्यांचे असतील किंवा इतर कोणतेही प्रॉब्लेम असतात हे महिलांनाच असतील. तर अशी महिला जी सक्षमपणे हे काम हाताळू शकते, सक्षमपणे तिथे लढू शकते, GR वाचून आपल्या प्रभागात कोणत्या मुद्द्यांनी आपण या ठिकाणी काम मोडून आणू शकते ह्याचा अभ्यास ज्या महिलेला असेल ती महिला नक्कीच सक्षमपणे काम करू शकते. मी नागरिकांना आव्हान करते की अंधारात राहू नका, कोणत्याच गोष्टीला बळी पडू नका, कोणत्या आमिषाला बळी पडू नका, कोणत्याही म्हणजे ह्यांना इलेक्शन आलं की सगळ्या गोष्टी सुचतात की तुम्ही आमचे ह्याचे त्याचे अशाने काय होतं, आपली जी पुढची पिढी सुधारायची आहे ती कुठेतरी मागे राहतीये आणि आपण 5 नाही आपण 10 वर्ष मागे आलेलो आहे. तर मी कळकळीने विनंती करते की तुम्ही जो पण उमेदवार निवडून द्याल तर तुम्ही आपलं ज्या दिवशी मतदान कराल तर त्या दिवशी तुम्ही आपलं बुद्धी ओपन ठेवा की कोण व्यक्ती काम करू शकतो आणि कोण व्यक्ती योग्य आहे महापालिकेत जाण्यासाठी. एवढंच बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला प्रभाग क्रमांक 10 मध्ये कसा नगरसेवक हवा? तर सांगायचं तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये आता ह्या वेळेस तर आम्हाला वाटतं वृषालीताई सोनवणे, कारण त्यांचं काम आम्ही आता ह्या 15 वर्षापासून बघतोय. जसं त्यांनी इथलं त्यांचं क्लिनिक चालू आहे तर क्लिनिक करून सुद्धा त्यांनी हे समाजकारण खूप केलेलं आहे. आम्ही ज्या प्रभागात राहतो तिथं बऱ्याच सोयी त्यांनी आम्हाला म्हणजे त्यांचं पद नसताना सुद्धा करून दिलेले आहेत. तर त्या जर पदावर आल्या तर आम्हाला सगळ्या नागरिकांना त्यांचा खूपच फायदा होईल आणि त्या ह्याच्यानी यावेळेस त्यांना आपण वृषालीताई सोनवणेंना आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. कारण आम्हाला माहिती आहे की आज जर असा उमेदवार आमच्यासाठी निवडून आला तर आम्हाला भविष्यात आमच्या मुलांसाठी बाकीच्या सगळ्यांसाठी खूपच म्हणजे आम्हाला सुखसोयींनी हे होऊन जाणार आहे. त्यामुळे अशा उमेदवाराला संधी द्यावी हीच एवढी विनंती आहे. गेल्या काही वर्षापूर्वी जगामध्ये कोरोना महामारी होते, या महामारीमध्ये वृषालीताई सोनवणे आपल्याला कशी मदत केली काय सांगाल? त्यांचं तर म्हणजे सांगायचं कोरोनामध्ये तर एकदम कोरोना योद्धा म्हणूनच त्यांनी काम केलेलं आहे की प्रत्येक कुणी बाहेर नव्हते, डॉक्टर सुद्धा कुणी बाहेर पडत नव्हते, पण त्यांच्या इथं येऊन त्यांनी घरापर्यंत सगळ्यांना जे औषध गोळ्या जे होतं तो त्यांनी पुरवठा केला होता आणि त्यांनी घराची त्यांच्या मुलांची कुणाची पर्वा केली नाही. पण आज एक सगळ्या नागरिकांना त्यांनी आम्हाला त्यावेळेस पुरवल्या होत्या सुविधा. त्यांच्या क्लिनिकमध्ये येऊन त्या सगळं त्यांचं करत होत्या आणि त्यामुळेच आम्हाला त्यांच्याबद्दल खूप काही वाटतं. त्यामुळे वृषालीताईंबद्दल आम्हाला सांगायचं किती तेवढं कमीच आहे. पण आज पुढे जर त्या आल्या तर ह्या पदावर आल्या तर निश्चितच आमचा खूप विकास होईल हे आम्हाला माहिती आहे. क्रमांक 10 मधून वृषालीताई सोनवणे उमेदवार आहेत शिवसेनेकडे, आपल्याला त्या नगरसेवक आपल्याला आवडेल का? हो, कारण की आपल्या कुठल्याही याच्या समस्यांमध्ये आपण त्यांना फोन लावला की त्या आवर्जून येतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग त्याही घेताना आपल्यालाही सपोर्ट करता. आपण कधी असं काही सांगितलं की इथे लाईटीचा प्रॉब्लेम आहे तर त्या तत्काळ तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता किंवा आपल्या इमर्जन्सी जरी काही राहिलं एक डॉक्टर म्हणून पण त्या अर्ध्या रात्री जरी कॉल केला की मॅडम प्रॉब्लेम आहे ते आपल्याला सपोर्ट करतात. एक सपोर्ट आहे आणि एक चांगला नागरिक म्हणून ते आपल्याला प्रभाग क्रमांक 10 मधून निवडून आल्या पाहिजे. त्यांनी आपल्याला कशा प्रकारे सहकार्य केलं त्या काळात? त्यांनी म्हणजे त्या टायमात तर कुणी घरी जात पण नव्हतं, पण त्या स्वतः घरी येऊन स्वतः ट्रीटमेंट करत होत्या. ऑक्सिजन लागलं त्यांना ऑक्सिजन दिलं किंवा मेडिसिन हव्या होत्या तिथे मेडिसिन उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे त्या एक पक्ष म्हणून नाही पण एक माणूस म्हणून त्या निवडून आल्याच पाहिजे. त्यांनी रोगप्रतिकारक त्या गोळ्या सुद्धा त्यावेळेस दिल्या. हो, करोना काळामध्ये भरपूर म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांनी सपोर्ट केला. कुणी जात नव्हतं पण त्या स्वतःहून गेलेल्या आहे. स्वतःची काळजी न करता त्यांनी पहिले समाजाचं हे पाहिलं त्यांनी की नाही भाऊ आपला समाज त्यांचं हे पाहिजे प्रकृती पाहिली त्यांनी स्वतःची न पाहता. त्यामुळं त्या एक चांगले नागरिक म्हणून त्या आल्याच पाहिजेत. एक पक्ष जर म्हटला तर नाही पण एक नागरिक म्हणून त्या आल्याच पाहिजेत. थँक्यू. आपल्याला त्यांचं नगरसेवक होण्यासाठी आपल्याला त्यांचं म्हणजे ते माझ्यासाठी खूप म्हणजे देव माणूस आहेत असं धरून चालला तुम्ही. आणि मला एवढा प्रॉब्लेम आला
तर त्यांनी मला अर्धी रात्री मला फोन केलेला, तर ते मला त्या झालेल्या अर्धी रात्री. म्हणजे माझ्या मिस्टरांना एवढा प्रॉब्लेम होता दवाखान्याचा, मी भरपूर हॉस्पिटलला जाऊन आली, तर मला माझ्यासाठी केव्हा माणूस येते, तर त्यांनी यायलाच पाहिजे यावेळेस असं माझी इच्छा आहे. आपल्याला आवडतील का? हो, नगरसेवक 100% आवडते आणि झालंच पाहिजे यावेळेस.